नमस्कार मंडळी, मी अनुपमा. आज मला तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग याबद्दल काहीतरी सांगायचं आहे. पॉझिटिव्ह थिंकिंगचं महत्त्व आपण सगळेच जाणतो, पण हे जमावं कसं? आपण माणूस आहोत. आपल्याला चिंता वाटत असते, काळजी, आपल्याला आपल्या मनात विचार येत असतात, वाईट विचार पण येतात आपल्या मनात. त्यावर आपल्याला कंट्रोल नसतो आपला. मन चिंती ते वैरी चिंती म्हणतात. आपल्या जितकं जवळचं, जितकं प्रिय माणूस असेल, तितके त्याच्याबद्दलचे वाईट विचार मनात येतात. नाही नाही ते म्हणजे ती व्यक्ती बाहेरून घरी येईपर्यंत काय काय मन चिंतून जातं. हे प्रेमापोटीच होतं, पण तरी वाईटच विचार येत नाही. विचारांना आपल्या काही त्याच्या लहरी असतात, त्या वातावरणात फिरतात. मग आपल्याला चांगला अनुभव यायला हवा असेल तर चांगले विचार आले पाहिजेत, पण हे आपल्याला सामान्य माणसाला जमत नाही. आपण म्हणतो की नाही, चांगलं विचार, वाईट विचार करायचे नाहीत, चांगलेच विचार करायचे, पण कसं जमावं? त्यासाठी मला नाही असं होत बरं का, मी नाही वाईट विचार करत. मी काय करते माहिती का? मी कशाला काही करते आहे, मला काही करायची गरजच नाही. मला एवढं माहिती आहे की मी कधी एकटीच नसते. माझ्यासोबत सतत श्रीपाद स्वामी असतात. श्रीपादांचं सानिध्य कधी विसरायचं? आणि मग काय काळजी? मग कशाची काळजी करायची? श्रीपादांचं जेव्हा सानिध्य आपल्याला जाणवतं, आपण त्यांना लक्षात ठेवतो, स्मरणात ठेवतो, आणि मग सगळी आपली चिंता, काळजी त्यांच्या चरणी वाहिलेली असते. श्रीपादांच्या इच्छेनेच प्रत्येक गोष्ट होते. त्यांची इच्छा आपल्याबद्दल, आपण त्याचे बघत आहोत. आपण त्यांचं लेकरू आहोत, ती आपली आई आहे. ती आपल्याबद्दल वाईट करणारच नाही, चिंता करणार नाही, आणि जे होईल ते चांगलंच होईल. त्याबद्दल मला काही म्हणजे शंका नाही. फक्त आता आपण रात्रीचे एकटे असू घरात, काळाकुट्टा अंधार असेल, तरी पण भीती नाही वाटत, अजिबात नाही वाटत. कारण मी एकटी नसतेच ना, आय एम नेव्हर अलोन. श्रीपाद माझ्याजवळ आहेत. आणि मग जेव्हा माझ्या मनात विचार येतात, त्या विचारांना श्रीपादांचा आशीर्वाद असतो, श्रीपादांचं बॅकग्राऊंड असतं. आणि मग माझ्या मनात शुभेच्छा येतात, इतरांबद्दल जे विचार येतात ते चांगलेच येतात. चिंतन जे होतं ते चांगलंच होतं, दुसऱ्याचं भलं व्हावं, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांचं कल्याण कर, असंच आपण म्हणजे सतत चिंतन करत असतो. आणि ह्यातून ज्या लहरी निर्माण होतात वातावरणामध्ये, त्या पुढे जाऊन कार्य करतात, त्यांना जे करायचं ते, आणि रिझल्ट्स आपल्याला मिळतात तसे. जसं आपण चिंतन केलं तसे आपल्याला रिझल्ट मिळतात. पण का मिळतात? हे चांगले विचार का मनात येतात? कारण आपण श्रीपादांवर सगळं सोपवलेलं आहे, ते आपल्याजवळ आहेत. आपल्या मनात वाईट विचार येऊन अभेद्य असं एक भक्कम कवच आपल्याभोवती श्रीपादांचं आहे. आणि ही भावना जेव्हा मनात दृढ होते ना, त्यावेळेला कसलीच भीती वाटत नाही, चिंता वाटत नाही. मुख्य म्हणजे आपल्याला शंका असते मनात की माझ्याबद्दल कोणी वाईट विचार करत असतील, त्यांना माझं चांगलं झालेलं बघवत नाही. अरे कशाला तू काळजी करू? तुझ्याभोवती कवच आहे, तू त्या कवचामध्ये सुरक्षित आहे. तुझ्याबद्दल एक तर कोणी चांगला वाईट विचार करायचं कारण नाही, कारण तू कोणाबद्दल वाईट विचार करत नाही. पण समजा असेल एखाद्या मनुष्याचा स्वभाव, केला कोणी वाईट केलं, तर त्याच्या वाईट लहरी आपल्यापर्यंत पोचणार नाही. आपण आहोत एकदम सुरक्षित. आपल्यासाठी श्रीपादांचं सान्निध्य आहे, श्रीपादांचे आशीर्वाद आहेत, श्रीपादांचं स्मरण आहे, नामस्मरण आहे. आणि माझ्या मनात सतत शुभ चिंतन इतरांबद्दल पण, त्याच्या पण पुन्हा रिटर्नमध्ये आपल्याला चांगल्या रिझल्ट्स आपल्याला मिळतात. आपण इतरांबद्दल चांगले विचार केले, त्यांचं पण चांगलं होतं. सगळंच कसं म्हणजे साखळी अशी पुढे पुढे जात राहते. आणि गंमत अशी की आपण पॉझिटिव्ह थिंकिंगला आपण सहज सुलभ करून टाकतो, साध्य करून टाकतो, आणि सगळं आपल्याला छान रिटर्न्समध्ये मिळतात. मला काय बरं सांगायचं होतं तुम्हाला, तर तुम्ही हा प्रयत्न करा. तुम्ही फक्त विचार करा की आय एम नेव्हर अलोन. हे तुमच्या जीवनाचं ब्रीदवाक्य ठेवा. कधीच तुम्ही एकट्या नसता. मग तुमच्या हातनं काही वाईट घडेल काय? हे शक्यच नाही. आपण काही म्हणजे काही चुकलं ना, काही समजा माझ्या हातनं ग्लास पडला, तरी श्रीपाद म्हणतील असू दे असू दे, आणि मग आपण निश्चिंत होतो, काही नाही, श्रीपादांनी माफ केलं आपल्याला. असं असं सतत मनात सतत आपण त्यांच्याशी बोलत असतो, त्यांच्याशी ते आपल्याला सतत आधार देत असतात, आणि ते आपल्याला सतत सांभाळत असतात. मुख्य म्हणजे आपण
रामरक्षा काय म्हणतो आपण, म्हणजे रक्षण आहे, सगळं कवच आहे त्यांचं आमच्या भोवती. आपण श्रीपाद म्हणा, तुम्ही तुम्हाला आराध्य दैवत तुमचं जे असेल ते म्हणा, पण त्यांचं सान्निध्य तुम्ही कधी विसरू नका. आणि मग तुमच्या मनात वाईट विचार येणारच नाहीत. पॉझिटिव्ह थिंकिंगचं महत्त्व तुम्ही जाणताच, त्याचं तुम्हाला अनुभूती येईल, प्रचिती येईल. यापेक्षा जास्त काय बोलू, हे तर जीवनाचं सिक्रेट आहे, हे तर गुपित आहे. हे तुम्हाला सांगायचं कशा शब्दात सांगावं मला समजत नाही आहे, पण तरी तुम्हाला माझ्या भावना पोहोचल्या असतील. आणि मी सर्वांना शुभचिंतन देते, शुभेच्छा देते आणि तुम्हाला खरंच या गोष्टीची अनुभूती येईल. तुम्ही या दिशेने एक थोडासा प्रयत्न करून बघा. मी करून बघते आणि आधी करावे मगच सांगावे, आणि हे मी तुम्हाला सांगितलं आहे. फार मोठं धाडस करते, पण श्रीपादांच्या पाठिंब्यावर मी हे धाडस करते. याचे जे काही बरे वाईट होईल ते श्रीपाद बघून घेतील. माझी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. नमस्कार.